आपण बघणार आहे कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप फर्म इनटू लिमिटेड कंपनी याच्यावरचा प्रॉब्लेम बघा. मी अँड टू वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस in 2/3 and 1/3 ratio. Their balance sheet as on 31st March 2018, whereas under 4 कॉलम करायचे लायबिलिटीज अमाउंट असेट अमाउंट असेल. त्याच्यामध्ये लायबिलिटी साइडला क्रेडिटर आहेत 1,80,000, सेक्युअर्ड लोन सेक्युअर्ड अगेन्स्ट प्रॉपर्टी 60,000 आहे. कॅपिटल अकाउंट बघितलं तर मीच आहे 1,20,000, तुमचा आहे 60,000. असेट साइडला बघितलं तर बँक 42,000, डेटर्स 1,56,000, स्टॉक 96,000, मशिनरी 30,000 आणि प्रॉपर्टी 96,000. बॅलन्स शीट टोटल 4,20,000. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये द पार्टनर्स डिसाइड टू कन्वर्ट देअर बॅलन्स बिझनेस इनटू प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. द कंपनी टूक ओव्हर ऑल असेट अँड लायबिलिटीज एक्सेप्ट प्रॉपर्टी. प्रॉपर्टी सोडून ज्या सगळ्या असेट आणि लायबिलिटीज आहेत त्या नवीन बिझनेसला काय केलेले आहे टेक ओव्हर केलेले आहे. परचेस कन्सिडरेशन 3,60,000 पेएबल ॲज अ. परचेस कन्सिडरेशन हे डायरेक्टली दिलेलं आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार नाही. ते किती दिलंय 3,60,000 आणि त्याची सेटलमेंट कशी करायची तर 3 गोष्टी दिलेल्या आहेत. 72,000 आपण कॅश मध्ये देणार आहे, 1,44,000 डिबेंचर मध्ये देणार आहे, 1,44,000 10 रुपीजच्या इक्विटी शेअर मध्ये देणार आहे. सेक्युअर्ड लोन हॅज बीन पेड अँड पार्टनर्स अग्रीड टू शेअर द डिबेंचर्स अँड शेअर्स इन प्रपोर्शन टू देअर फायनल कॅपिटल. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम दिलेला आहे. काय काय बनवायचं सांगितलंय बघा. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर रिअलायझेशन अकाउंट, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अकाउंट, इक्विटी शेअर इन प्रायव्हेट कंपनी, डिबेंचर इन प्रायव्हेट कंपनी, कॅश, पार्टनर्स कॅपिटल अशी वेगवेगळी अकाउंट्स आपल्याला या ठिकाणी बनवायची आहे. पहिला आपण परचेस कन्सिडरेशन आणि सेटलमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन याच्याकडे येऊया. परचेस कन्सिडरेशन मध्ये बद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला आपल्याला डायरेक्टली परचेस कन्सिडरेशनची अमाउंट त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळं आपण म्हणणार सेटलमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. टोटल परचेस कन्सिडरेशन आपल्याला किती दिले बघा. टोटल परचेस कन्सिडरेशन अमाउंट जर आपण बघितली टोटल परचेस कन्सिडरेशनची तर आपल्याला लक्षात येईल 3,60,000 रुपये प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहे. आता याची सेटलमेंट कशी करायची तर ते दिलेलं आहे. सेटलमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. सेटलमेंट करत असताना आपल्याला 3 गोष्टी दिल्या आहेत. कॅश, डिबेंचर आणि इक्विटी शेअर. कॅश, डिबेंचर्स आणि इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. अशा 3 गोष्टी दिलेल्या आहेत. पैकी काय काय दिले तर कॅश दिले 3,60,000 रुपये. सॉरी कॅश दिले आपल्याला 72,000 रुपये. त्याच्यानंतर जर डिबेंचर आपण बघितले तर डिबेंचर्स आपल्याला दिलेले आहेत 1,44,000 रुपये. आणि इक्विटी शेअर जर आपण बघितले तर ते पण आपल्याला दिलेले आहेत 1,44,000 रुपये. अशा पद्धतीने आपण परचेस कन्सिडरेशनची सेटलमेंट 3,60,000 केलेली आहे. अशा पद्धतीने गोष्टी आपल्याला प्रॉब्लेमच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला वेगवेगळे जे अकाउंट बनवायला सांगितलेले आहेत ते आपण बनवणार. इन द बुक्स ऑफ द फर्म
पहिलं बनवावं लागतं आपल्याला रिअलायझेशन अकाउंट. डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर amounts rupees, particular amounts rupees. त्याच्यानंतर कुठले कुठले अकाउंट अजून आपल्याला सांगितले तर परचेसिंग कंपनीचा अकाउंट बनवायला सांगितले. परचेसिंग कंपनी अकाउंट साधारण 5 आपल्याला हे अकाउंट बनवायचे. अशा पद्धतीने ज्याच्यामध्ये देखील असतील डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर अमाउंट रुपीज पर्टिक्युलर अमाउंट रुपीज. त्यानंतर पुढचं जे आपल्याला बनवायचं आहे ते इक्विटी शेअर्स आणि डिबेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये. इक्विटी शेअर्स इन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अकाउंट आणि डिबेंचर्स इन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अकाउंट. अत्यंत छोटी 2-3 मुलीची ही 2 अकाउंट्स आपण बनवणार आहे. एक आहे इक्विटी शेअर्स आणि दुसरा आहे डिबेंचर्स. या अकाउंटमध्ये फार कमी एंट्रीज असल्यामुळे आपण छोटी बनवतोय. डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर अमाउंट रुपीज पर्टिक्युलर अमाउंट रुपीज. डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर अमाउंट रुपीज पर्टिक्युलर अमाउंट रुपीज. याच्यानंतर जे अकाउंट आपल्याला बनवायचे ते अजून 2 बाकी आहेत. पैकी एक कॅश आणि शेवटी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट साधारण 5-6 वर्ष. डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर अमाउंट रुपीज पर्टिक्युलर अमाउंट रुपीज. त्यानंतर शेवटी आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आपल्याकडे 2 पार्टनर्स आहेत त्यांचे पॉलिसी इंडिव्हिज्युअली. कोण कोण आहेत पार्टनर्स तर मी आणि तू असे 2 आपले पार्टनर्स आहेत. डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर मी तू पर्टिक्युलर मी आणि तू. अशा पद्धतीने आपण अकाउंट्स पाहून घेतलेली आहे. आता आपण 1 बाय 1 एंट्रीज करूया. सगळ्यात पहिला आपल्याला ओपनिंग बॅलन्स घ्यावा लागेल 2 ठिकाणी. एक म्हणजे कॅशचा आणि दुसरा म्हणजे पार्टनर्स कॅपिटलचा. आपण जर असेट साइडला बघितलं तर कॅशचा 42,000 ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. तो आपण कॅश अकाउंटच्या डेबिटला घेणार. टू बॅलन्स ब्रॉट डाउन
42,000. दुसरी गोष्ट आपल्याला करावी लागेल ती म्हणजे कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स. आपण जर लायबिलिटी साइड बघितली प्रॉब्लेमची तर मी 120 आणि तू 60 असा 1,20,000 आणि 60,000 दोघांचा दिलेला आहे. बाय बॅलन्स ब्रॉड डाउन 1,20,000 आणि 60,000. त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे नेहमीप्रमाणे स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. पहिली स्टेप याच्यामध्ये जी असते ती म्हणजे सगळ्या असेट बॅलन्स शीटच्याच व्हॅल्यूला आपण कुठे घेतो, रिअलायझेशन अकाउंटला घेतो. तर ते काम आपण सगळ्यात पहिल्यांदा करणार. रिअलायझेशनच्या डेबिटला टू सन्ड्री असेट्स. आता सन्ड्री असेट्स घेत असताना कोणत्या कोणत्या असेट दिलेल्या आहेत त्या आपण घेऊयात. असेट घेत असताना बघा कोणत्या असेट आहेत. पहिले आहे डेटर्स 1,56,000. त्याच्यानंतर दुसरे आहे स्टॉक 96,000. त्यानंतर आहे मशिनरी 30,000 आणि शेवटी सगळ्यात दिलेला आहे प्रॉपर्टी. प्रॉपर्टी दिलेली आहे आपल्याला ती पण 96,000. त्याचप्रमाणे बँक आपल्याला दिलेली आहे 42,000 रुपये. ती देखील आपल्याला या ठिकाणी काय करायला लागेल, घ्यावी लागेल. त्याच्यानंतर सगळ्या लायबिलिटीज आपण रिअलायझेशनच्या क्रेडिटला घेतो. ती पहिली एंट्री आपण असेटची केल्यानंतर दुसरी एंट्री जी आपण करतो ती रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय सन्ड्री लायबिलिटीज. आता सन्ड्री लायबिलिटीज मध्ये बघितलं तर आपल्याला एक्सटर्नल लायबिलिटीज दोन आहेत, क्रेडिटर्स आणि सेक्युअर्ड लोन. पहिले घेऊया क्रेडिटर्स आणि दुसरे घेऊया सेक्युअर्ड लोन. आता क्रेडिटर्स आणि सेक्युअर्ड लोन याचं जर आपण बघितलं तर आपले क्रेडिटर्स किती आहेत बघा. क्रेडिटर्स आहेत 1,80,000 आणि सेक्युअर्ड लोन जर आपण बघितलं तर ते दिलेलं आहे 60,000. तर दोन एंट्री आपण केल्या सगळ्या सन्ड्री असेट रिअलायझेशनच्या डेबिटला आणि सन्ड्री लायबिलिटी रिअलायझेशनच्या क्रेडिटला. यानंतर तिसरी एंट्री जी आपण करतो ती म्हणजे परचेस कन्सिडरेशनची. अर्थातच परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. परचेसिंग कंपनीच्या डेबिटला येतं टू रिअलायझेशन आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला येते बाय परचेसिंग कंपनी अकाउंट. ही आपली तिसरी एंट्री त्या ठिकाणी असते आणि इथं परचेस कन्सिडरेशनची जी अमाउंट असते ती आपण घेत असतो. आता परचेस कन्सिडरेशनची अमाउंट आपल्याला सुरुवातीला दिलेली आहे ती घ्यायची 3,60,000. 3,60,000. याच्यानंतर जी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सेटलमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. ही आपण कशी केलेली आहे. सेटलमेंट करत असताना तीन गोष्टी आपल्याला दिसत आहेत. कॅश आहे, डिबेंचर आहे आणि इक्विटी शेअर आहे. त्यांची अकाउंट आपण त्या ठिकाणी बनवलेली आहे. पहिला आपण कॅशचा इफेक्ट घेऊ. परचेसिंग कंपनीची कॅश गेली आणि आपल्याला मिळाली त्यामुळे परचेसिंग कंपनीच्या क्रेडिटला कॅश आहे 72,000 आणि त्याचा दुसरा इफेक्ट आहे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू परचेसिंग कंपनी अकाउंट. 72,000 रुपयाची कॅश ही आपली एंट्री नंबर 4. त्याच्यानंतर कॅश नंतर दिलेले काय डिबेंचर
1,44,000. परचेसिंग कंपनीच्या क्रेडिटला बाय डिबेंचर्स 1,44,000. इकडे बाय डिबेंचर म्हटल्यावर डिबेंचरच्या डेबिटला टू परचेसिंग कंपनी अकाउंट 1,44,000. याला आपण एंट्री नंबर देणार 5. याच्यानंतर तिसरी जी सेटलमेंटची गोष्ट आहे ती म्हणजे इक्विटी शेअर्स. ते पण आहेत 1,44,000 चे. परचेसिंग कंपनीच्या क्रेडिटला बाय इक्विटी शेअर अकाउंट 1,44,000. इक्विटी शेअरच्या डेबिटला टू रिअलायझेशन 1,44,000. ही झाली एंट्री नंबर 6. तर अशा पद्धतीनं परचेसिंग कंपनीचा आपण बघितलं या ठिकाणी ऑटोमॅटिकली टॅली झालेली आपल्याला दिसेल. 3,60,000 जे आलं तेवढं केलं. याच्यानंतर जी गोष्ट आपल्याला करायची ती म्हणजे पुढच्या काही एंट्री. आपल्याला जे इक्विटी शेअर आणि डिबेंचर मिळालेले आहेत ते पार्टनर्सना वाटणं गरजेचं आहे. कसे वाटायचे तर त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो. आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला जो दिलेला आहे पार्टनर्सचा तो 2:1 अशा पद्धतीने म्हणजे 203 आणि 103 असा दिलेला आहे. तर त्या रेशोत आपण आता वाटप करणार आहे. पहिला आपण प्रेफरन्स डिबेंचर्सचं वाटप करू बाय 2 पार्टनर आहेत आपले, मी आणि तू. त्यामुळे पहिलं मीच कॅपिटल आणि दुसरं बाय टू कॅपिटल. आता आहे 1,44,000. त्याला आपण 1,44,000 आपल्याला वाटायचे 2:1 रेशो. 2:1 3. 1,44,000 ला 3 ला भागले 48,000 येते. आणि हे 48,000 ला 2 ने गुणलं की 96,000 येते. त्यामुळे इथं आपण मीला देणार 96,000 आणि 48,000 देणार 2 ला. टोटल जे 1,44,000 आहे ते कोणाला देणार? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला 96 आणि 48. अशा पद्धतीने ही आपली 7वी एंट्री झाली. 8वी एंट्री काय होणार तर सेम वे जसे आपण डिबेंचर पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला घेतले तसेच आपण इक्विटी शेअर काय करणार पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला घेणार बाय मीन्स कॅपिटल आणि बाय टू कॅपिटल. रेशो 2:1 आहे. सेम 96 आणि 48. टोटल होते 1,44,000 म्हणजे हे अकाउंट देखील आपलं काय होतं टॅली होताना आपल्याला दिसतं. आता काय करायचं तर सोपं आहे. याचा दुसरा इफेक्ट पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू इक्विटी शेअर्स इन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. 8वी एंट्री आपली 96,000 आणि 48,000. त्यानंतर जी महत्वाची गोष्ट आहे 8व्या एंट्री नंतरची ती म्हणजे अजून काही सेटलमेंट्स आपल्याला करायचे. कोणत्या सेटलमेंट्स करायचे तर आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्याकडे आपल्याला बघायला लागेल. सेक्युअर्ड लोन हॅज बीन पेड. सेक्युअर्ड लोन पेड झालेला आहे. सेक्युअर्ड लोन किती आहे बघा तर लायबिलिटीला आपण ट्रान्सफर केलंय, क्रेडिटला आपण ट्रान्सफर केले रिअलायझेशनच्या ते 60,000. हे 60,000चं लोन आपण पेड केलंय. पेड केलं म्हणजे पैसे गेले. सो कॅश अकाउंटच्या क्रेडिटला त्याचा इफेक्ट येईल आणि दुसरा इफेक्ट त्याचा येईल तो म्हणजे रिअलायझेशनच्या डेबिट टू कॅश सेक्युअर्ड लोन. आता सेक्युअर्ड लोन किती आहे
तर अगदी सोपं आहे. सेक्युअर्ड लोन आपल्याला दिलेला आहे 60,000 रुपये आणि याचा दुसरा इफेक्ट जर आपण घेतला तर तो कुठेही कॅश अकाउंट क्रेडिटला बाय सेक्युअर्ड लोन 60,000 बाय सेक्युअर्ड लोन आपण म्हणणार नाही, आपण म्हणणार बाय रिअलायझेशन आणि कंसात येणार सेक्युअर्ड लोन. इथपर्यंत आल्यानंतर दुसरी गोष्ट आपण करणार आहोत ती म्हणजे आपल्याला अजून एक इफेक्ट द्यावा लागणार आहे प्रॉब्लेम टॅली करण्यापूर्वी. टॅली करण्यापूर्वी जो इफेक्ट आपल्याला द्यावा लागणार आहे तो म्हणजे रिअलायझेशन अकाउंट टॅली करण्याचा. तर पूर्वी जी आपण एंट्री केली त्याला आपण एक नंबर देऊ. आपल्या पद्धतीप्रमाणे आपण 9 नंबर देणार या एंट्रीला सेक्युअर्ड लोन पेड ऑफ करण्याचा. आता आपल्याला जे काम करायचे ते म्हणजे रिअलायझेशन अकाउंट जे आहे ते टॅली करायचे आणि प्रॉफिट लॉस किती येतो आपल्याला तो कॅल्क्युलेट करायचा आहे. रिअलायझेशन अकाउंट टॅली करत असताना आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की रिअलायझेशन अकाउंट टॅली होत असताना काही गोष्टी घडणार आहेत. ते म्हणजे क्रेडिटची टोटल आपण पहिली करणार आहे, त्यातनं डेबिटच्या ज्या फिगर्स आहेत त्या मायनस करणार आहे, म्हणजे मग आपल्याला प्रॉफिट लॉस जे काय मिळायचं ते मिळेल. क्रेडिटची जर आपण टोटल घेतली रिअलायझेशनच्या तर ती सरळ सरळ आपल्याला दिसते 6 लाख रुपये येईल. 6 लाख मधनं डेबिटचे आकडे आपण वजा केले की किती येतील तो आपला प्रॉफिट असेल. त्याला म्हणायचं टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता किती आकडे येईल तर आपल्याला 1,56,000, 96,000, 30,000, 96,000 आणि 60,000 असे वेगवेगळे आकडे इथं मायनस करायचे. ते मायनस केल्यावर बरोबर आपल्याला प्रॉफिट जो मिळणार आहे तो 1,62,000 रुपये एवढा प्रॉफिट मिळणार आहे. हा 1,62,000 आपल्याला दोन्ही पार्टनर्स मध्ये काय करायचं आहे वाटायचा आहे. पार्टनर आहेत दोन आपले मी आणि तू. आता या मी टू मध्ये आपण हा कसा वाटणार तर 2:1 त्यांचा रेशो आहे. त्या रेशो आपण वाटणार 1,62,000 त्याला 3 न भागणार म्हणजे 3 15 1 12 12 म्हणजे 54,000 आणि त्याचं 2 आहे त्याला 54 म्हणजे 108 1,08,000 1,08,000 1,62,000 याचा दुसरा जो इफेक्ट आहे तो आपण या 10व्या एंट्रीचा देणार पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन कंसात म्हणायचं प्रॉफिट 1,08,000 आणि 54,000. आता रिअलायझेशन अकाउंट जसं आपण टॅली केलं की एंट्री नंबर होती आपली 10 त्याच पद्धतीने आपण आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करणार. पहिलं मीचं बघा 1,20,000 आणि 1,08,000 म्हणजे 2,28,000. या 2,28,000 मधनं 96 वजा केले की राहतात आपले 36,000. त्याचप्रमाणे 2चं 60 आणि 54 म्हणजे 114 1,14,000. याच्यामधनं 48 मायनस केले की शिल्लक राहतात 18,000. आता 36,000 आणि 18,000 या बॅलन्सिंग फिगर शिल्लक राहिले त्याला म्हणायचं टू कॅश. ही शेवटची बॅलन्सिंग फिगर आपण काढलेली याला नंबर द्यायचा 11. याचा दुसरा इफेक्ट कॅशच्या क्रेडिटला बाय मिक्स कॅपिटल आणि बाय टूज कॅपिटल 36 आणि 18 36,000 18,000. आता यांची टोटल घ्यायची त्या ठिकाणी या अकाउंट टॅली होतं कॅशचं
किती टोटल येते बघा, डेबिटची 42 आणि 72, 1,14,000. क्रेडिटचे बघा 60, 39, 90, 96 आणि 18 म्हणजे 1,14,000. अशा पद्धतीने कॅश अकाउंट टॅली झालं म्हणजे आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. काय काय आपण केलं तर सुरुवातीला आपण परचेस कन्सिडरेशनचे 3,60,000 लिहून घेतले. त्याच्यानंतर सेटलमेंट कशी झाली त्याच्यासाठी कॅश, डिबेंचर आणि इक्विटी शेअर कसे 3,60,000 होतात ते लिहिलं. नंतर आपण रिअलायझेशन, परचेसिंग कंपनी, इक्विटी शेअर, डिबेंचर, कॅश आणि पार्टनर्स कॅपिटल असे वेगवेगळे अकाउंट्स बनवले प्रॉब्लेम मध्ये सांगितल्याप्रमाणे. ओपनिंग बॅलन्स आपण लिहून घेतला कॅशचा आणि पार्टनर्स कॅपिटलचा, मी आणि टूचा. त्यानंतर पहिली एंट्री केली रिअलायझेशनच्या डेबिटला सन्ड्री असेट्स घेतल्या, रिअलायझेशनच्या क्रेडिटला सन्ड्री लायबिलिटीची दुसरी एंट्री केली, तिसरी एंट्री परचेस कन्सिडरेशनची केली ज्याचा इफेक्ट आपण दिला रिअलायझेशन क्रेडिट आणि परचेसिंग कंपनीच्या डेबिटला 3,60,000चा. त्यानंतर आपण चौथी, पाचवी आणि सहावी एंट्री ही सेटलमेंटची केली अनुक्रमे कॅश, डिबेंचर आणि इक्विटी शेअर 72, 1,44,000 आणि 1,44,000. त्याचे इफेक्ट अनुक्रमे कॅशचा कॅशला, डिबेंचरचा डिबेंचरला आणि इक्विटी शेअरचा इक्विटी शेअरला. त्याच्यानंतर डिबेंचर जे होते ते पार्टनर्स कॅपिटलला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोत वाटले, डिबेंचरच्या क्रेडिटला आणि पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. त्यानंतर इक्विटी शेअर पार्टनर्स कॅपिटल रेशो मध्ये त्यांच्या कॅपिटल अकाउंटला वाटले, इक्विटी शेअरच्या क्रेडिटला आणि पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. त्याच्यानंतर जी नवी एंट्री आपण केलेली आहे ती एंट्री आहे आपण सेक्युअर्ड लोन नावाचा 60,000ची लायबिलिटी होती ती पेड ऑफ केली रिअलायझेशनच्या डेबिटला आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला, त्याचा आपण इफेक्ट दिला. त्याच्यानंतर आपण रिअलायझेशन अकाउंट टॅली केलं, 1,62,000 प्रॉफिट आला. तो प्रॉफिट शेअरिंग रेशो मी आणि तुला 1,08,000 आणि 54,000 दोनास एक रेशो वाढला, त्याचा इफेक्ट पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला झाला. याच्यानंतर आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली केलं, जो बॅलन्स मीला आला 36,000 आणि तुला आला 18,000, तो कॅशच्या क्रेडिटला ट्रान्सफर केला आणि त्या ठिकाणी कॅश अकाउंट टॅली झालं. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. आपण थांबूया. थँक्यू.